आणि वर्षातून एक भागवत पारायण केलं तर तो कृतकृत्य मोक्षाप्रत गेला असं म्हणायला मुळीच हरकत नाही. म्हणून आपण सारखं त्या भागवतावर काय येत आहोत त्याचं हे कारण आहे की या सेवेला त्याची जोड जसं प्राणवायूला नायट्रोजन लागतो तद्वत ही अवस्था वैज्ञानिकदृष्ट्या ही आहे. म्हणून आपण वर्षातून एक तरी पारायण मनोभावे भागवत ग्रंथाचं करावं. हे सर्व करत असताना आपण या सेवेचं सातत्य, या सेवेची एकजूटता, त्याचं थोडंसं प्रशिक्षण घ्यावं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठेतरी सत्संग मेळाव्याला तथा भागवत मेळाव्याला किंवा भागवत नामसप्ताला जातो. त्यात काही अप्रशिक्षित लोक आलेले असतात. त्यांना मुळात भागवत म्हणजे काही माहीत नाही. आणि अनभिज्ञ लोक ज्यावेळी हा 12वीचा पेपर लिहायला बसतात त्यावेळी त्यांच्यासमोर काय परिस्थिती निर्माण होत असेल हे सांगायला नको. त्यात काही पर्यटकांचा समावेश आहे. काही पर्यटकांना काय वाटतं, नुसतं भागवत डोळ्यानं बघावं, कानानं नाही ऐकलं तरी चालेल. म्हणजे तीर्थयात्रा करत करत हिंडत फिरत महाप्रसादाची वेळ झाली की एकदा महाप्रसाद पोटात पडला चले जा. भागवत जागेवर, ऐकणं जागेवर. अशा पद्धतीत जर आपण भागवताची पारायणं करायला लागलो तर मला पूर्वी 50 वर्षाची आठवण होते. पूर्वी अनेक गावोगावी भागवत व्हायची नाही असं नाही. कथेकरी पुढे वाचन करतायत आणि पाठमोर अगदी शेवटच्या ओळीत आमच्या वृद्ध माता भगिनी भागवत ऐकायला आलेल्या आहेत. तर तसं रिकामं यायचं नाही, कापसाचा गठ्ठा बरोबर घेऊन यायचा आणि भागवत ऐकता ऐकता वाती वळायचं काम सुरू व्हायचं. वाती कोणत्या वळाव्यात आणि कोणत्या वळू नयेत हे सांगणारं मात्र त्यावेळी कोणी नव्हतं. वाती वळता वळता 2 भगिनी एकत्र आल्या की सुना मुलाची उणीधुणी, कुटुंबातल्या सदस्यांची उणीधुणी त्या वातीत वळली जायची आणि त्या वाती देवाला जाळल्या जायच्या. आता तुम्हीच सांगा कोणत्या वाती वळाव्यात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं तपशील न बोलता आपण यासाठी भागवत करत नाही. भागवत हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. भागवत ग्रंथ निर्मितीच्या वेळी तो ताऊन सुलागून भगवान विष्णूंनी महर्षी व्यासांकडून लिहून घेतलेला आहे आणि त्याचे लिखाण करते अव्वल कारकून म्हणून गणपतीजी होते. तो गणपतीला लिहायला लावलं. स्वाक्षरी करताना गणपतीने एक अट घातली, देवा मी ग्रंथलीनपणे काठीवर. हे ग्रंथकर्ते जे आहेत हे मनमानी वागतात म्हणे आणि मग त्यांना सुचलं तर ते सांगतील तोपर्यंत मी काय करायचं. पुन्हा भगवान विष्णूंना व्यासांना सांगावं लागलं की बुवा गणपती ग्रंथ लिहीन पण तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागेल. त्यांनी मान्य केलं आणि उचित मुहूर्तावर तो भागवत ग्रंथ लिखाण सुरू झालं. भागवत ग्रंथ ज्यावेळी लिखाण सुरू झालं संभाव्य ग्रंथ खूप मोठा होण्याची चिन्ह दिसू लागली. व्यास मनातून घाबरले. त्यांनी मनोमनी असा विचार केला, जर आपण आता या कलियुगासाठी खूप जाड आणि मोठे ग्रंथ छापले तर ते लोकांना भावणार नाहीत. आळस तरी येईन, जांभाया तरी येतील, कंटाळा तरी येईन आणि मग पाट्या टाकल्यासारखं त्या ग्रंथाचं अवमूल्यन होईल. मग काय करायचं म्हणून ते विचार करता करता लेखणी गणपतीची थांबली आणि थांबल्याबरोबर गणपतीनं अधिक कडक नजरेनं व्यासांकडे बघितलं. का हो म्हणले, करार काय झाला आणि तुम्ही काय करता म्हणे. हो म्हणे, गणपती तू म्हणतो ते बरोबर आहे
पण हा जो ग्रंथ आपण लिहितोय हा गणपतीसाठी किंवा व्यासांसाठी लिहित नाही. या विश्वामध्ये मानवजातीत आणि कलियुगामध्ये अशांती निर्माण झालेली आहे, अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि ही अस्वस्थता ही सगळी घालवायची असेल तर आता दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी थोड्या विनोदाच्या भाषेमध्ये विनोदाचं हास्याचे फवारे त्यात टाकून पुन्हा विचलित चित्त स्थिर करण्याचं काम या शास्त्रातून केलेलं आहे. म्हणजे त्या ग्रंथात किती शास्त्र ओतलेली आहे याचा अभ्यास करणं सुद्धा तशी सोपी बाब नाही. म्हणून त्यांनी थोडेसे हास्याचे फवारे त्यात टाकले, काही जीवनादर्श त्यात दिलेली आहेत. आणि ते जीवनादर्श ज्यावेळी आपण निरूपणात ऐकतो त्यावेळी मग आपण काय करत आहोत आणि काय करायला हवं याचं महत्त्व पडतं. म्हणून त्यात अनेक जीवनादर्श त्यात दिलेले आहेत. त्यात सुदाम्याच्या पोह्यांचं उदाहरण आहे. सुदाम्याला असे दिवस काय हवेत त्याचं परिशीलन त्यामध्ये दिलेलं आहे. तर गणपतीचा थोडा वाढलेला अहंकार त्यात घालवलेला आहे. म्हणून व्यासांनी गणपतीवर 3 कुटं टाकली. आली कुल वहनाची वहन आणत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे. नदी